टेस्ट होईल. इथे एका कापडावर दोघांचे पाय ठेवून आई वडिलांना नाचायचे आणि हळूहळू घडी घातली जाईल. जो शेवटी उरेल तो हा राऊंड जिंकेल. मॅडम प्लीज सगळ्यांना रुमाल द्या. आता बघा ती जोडी आउट झाली. मी बाजूला थांबू शकते. आता अजून एक धडी. चला आता अजून एक धडी. चला आता अजून एक घडी. आता 4 जोड्यांमधले आपल्याकडे राहिल्यात फक्त 3 जोड्या. डिसूजा फॅमिली, कदम फॅमिली आणि साळुंके फॅमिली. आता हे सगळे आपले फायनलिस्ट आहेत. यातून जिंकणारे आपल्या स्पर्धेचे विनर असतील. तर मी त्यांच्या पालकांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे. आता आपण पाहणार आहोत की आपल्या मुलांबद्दल कुणाच्या पॅरेंट्सला जास्त माहिती आहे. मुलांच्या आवडीनिवडी जगणाऱ्या पॅरेंट्सला आपण ही ट्रॉफी देणार आहोत. तर स्टार्ट करूयात मग. तर अमोलचे पॅरेंट्स रेडी? आम्ही रेडी आहोत. तर पहिला प्रश्न, अमोलचा आवडता रंग? ब्लू. अमोलला ब्लू कलर खूप आवडतो. बघा हा, आम्ही सगळी प्रश्न अमोलला आधीच विचारली आहेत आणि ते लिहून घेतली आहेत. हो मी शुअर आहे. ब्लू कलर. अमोलचा आवडता खेळ? क्रिकेट. अमोलला क्रिकेट खेळायला आवडतं खूप. ओ व्हेरी क्विक. बरं आता सांगा अमोलचा आवडता क्रिकेटर कोण? रोहित शर्मा. आता लास्ट क्वेश्चन, अमोलचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे? तसं माझा अमोल सगळ्यांवर खूप प्रेम करतो, पण त्याचं सगळ्यात जास्त प्रेम त्याच्या आई बाबांवर. ओके, आता आपण पुढच्या जोडीकडे येऊयात. दिस इज अ फॅमिली. तर मला सांगा लीलाचा आवडता रंग कोणता? पिंक. तिचा आवडता खेळ? क्रिकेट. आता दुसऱ्या फॅमिलीकडे येऊया, साळुंके फॅमिली. ही स्पर्धा लिली डिसूजा आणि अमोल कदमच्या पेरेंट्स मध्ये टाय झालेली आहे. दोघांच्याही पॅरेंट्सने सगळी उत्तरं बरोबर दिलेली आहेत. तुम्हा सगळ्यांना आता प्रश्न पडला असेल की विनर कोण? तर आम्ही आता एक लास्ट क्वेश्चन अमोल आणि लीलाला विचारू. त्याचं उत्तर मुलांनी आम्हाला लिहून द्यायचंय आणि तोच प्रश्न आम्ही पॅरेंट्सला विचारू आणि ज्याचं उत्तर मॅच होईल तो आपला विनर असेल. ओके, आता आपण प्रश्न विचारू. दिस इज अ फॅमिली. तुम्ही सांगा तुमच्या मुलीला तुमच्याकडून काय हवंय? मॅडम, आमच्या मुलीला आमच्याकडून एक लॉंग ट्रिप हवी आहे.
तिला बाहेर देशात जायची खूप इच्छा आहे. सो आता अमोलचे पॅरेंट्स, अमोलला तुमच्याकडून काय हवंय? अमोलला आमची म्हणजे त्याच्या माबाबांची आयुष्यभराची कायमची अशीच साथ हवी. ओके ठीक आहे, मी आता रिझल्ट सांगते. तर आजच्या स्पर्धेचे विनर आहे अमोलचे मा-बाबा. कारण लीलाचं उत्तर होतं तिला नवीन इलेक्ट्रिक बायसिकल हवी आणि अमोलचं उत्तर होतं त्याला मा-बाबाची कायमची साथ हवी. सो आजचा बेस्ट पेरेंट्स अवॉर्ड जातोय अमोलच्या पेरेंट्सला. तर हा अवॉर्ड देण्यासाठी मी आपल्या स्कूलचे प्रिन्सिपल यांना वर येण्याची विनंती करते. तर अपर्णा मॅम आणि अर्जुन सर, तुम्ही प्लीज सगळ्यांसाठी काही बोलू शकता का? एक चांगले पालक म्हणून तुम्ही दररोज आम्हासाठी काय गोष्टी करता हे प्लीज सगळ्यांना सांगा. पे. नमस्कार. खरं तर आम्ही बेस्ट पॅरेंट आहोत असं मला नाही वाटत आहे अजून. आणि बेस्ट पॅरेंट बनण्याचा आम्ही रोज प्रयत्न करत असतो. तसा अमोल खूप गुणी मुलगा आहे. त्याच्यासाठी घरातलं वातावरण पोषक कसं ठेवता येईल, त्याला काय आवडतं काय नाही आवडत, त्याच्या आवडीच्या पण त्याच्यासाठी चुकीच्या असणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, या सगळ्या गोष्टींकडे ना आम्ही दोघंजण कायम लक्ष देत असतो. पण खरं सांगू का, आमचं काम ना तोच अर्ध करतो. त्यामुळे बाहेरचं खाणं असू दे, चुकीच्या मित्रांची संगत असू दे, त्याला ते आवडतच नाही आवडत. त्यामुळे आमचं कामच सोपं होतं. पण तरी आम्ही त्याच्याकडे कायम लक्ष देत असतो आणि त्याच्यासाठी इथून पुढे सुद्धा काय काय चांगलं करता येईल ना त्याचा आम्ही दोघंजण कायम प्रयत्न करू. धन्यवाद. खरं तर बाप म्हणून खूप चुका केलेल्या आहेत मी आधी. बेस्ट पॅरेंट असं काय नसतं खरं तर. म्हणजे मला असं वाटतं की आहे ना, ज्या क्षणी माणूस स्वतःला बेस्ट पॅरेंट समजू लागतो ना, तेव्हापासून तो आपल्या मुलांकडे दुर्लक्षच करू लागतो. इथे जे सगळे पालक बसलेत ना, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, हे बेस्ट पॅरेंट बनण्याच्या भानगडीतच पडू नका तुम्ही. आपण आपलं काम करत राहायचं, आपलं कर्तव्य करत राहायचं, मुलांवर संस्कार करत राहायचे, त्यांना चांगल्या सवयी लावत राहायच्या. आणि हा जो अवॉर्ड मिळालाय ना, उत्कृष्ट पालक, हा आम्हाला आमच्यामुळे नाही मिळाला. अमोल सारखा मुलगा आमचा मुलगा आहे ना म्हणून मिळाला. अमोल बाळा, वी लव्ह यू सो मच. आणि आज आहे ना, तुझे सगळे फ्रेंड्स आहेत, त्यांचे आई बाबा आहेत ना, सगळ्यांसमोर मी तुला वचन देतो, तुझे मा बाबा आयुष्यभर एकमेकांची साथ नाही सोडणार कधीच. आजोबा, मग बाबाने मला असं उचललं आणि एका पायावर उभा राहून तो ग्राउंड जिंकला. बाई, एवढ्या लोकांसमोर अर्जुन दादांनी वंसना उचलून घेतला. अहो वंस, तुम्हाला भीती नाही वाटली का? हो ना, प्रेम आंधळा असतं का बाई? दिप्या, मला एक सांग, सगळ्यांसमोर फटके खाणारेच का एकट्यात रे? अरे मामा, ते तर काहीच नाहीये. तू तू गप्प जरा. तिकडचं सगळं बघून इकडे सांगतोय, हे सगळे जण आमची मजा घेतात. इकडे हा मॅम. पण अमोल, अरे तुझी मा आणि बाबा अवॉर्ड जिंकले, तुला कसं वाटतंय आज? एकदम बेस्ट बापू, मला खूप भारी वाटतंय. हा अर्जा, अरे मी सकाळीच बापूंना म्हणलं होतं, एकदा का आप्पीनं अर्जा जिंकून आले ना की अमोलच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखाच असेल म्हणून. नाही खरं आहे कदम. सगळ्यात माझ्या मा आणि बाबाचं कौतुक करत होते आजोबा. मला एकदम भारी वाटलं. पण आता माझी फक्त एकच इच्छा आहे. अमोल बाळा, या ठिकाणी तुझी काय इच्छा आहे? मोठे बाबा, मला माझ्या मा आणि बाबा बरोबर पूर्ण आजगाव फिरायचंय. अमोल, तिकडं बघ तिकडं बघ.
आसगावचं नाव ऐकून कशाला लाजले दोघ जण? ए तू अरे मला असं वाटलं मा आणि बाबाच्या सगळ्या प्रेमाच्या गोष्टी बघायच्या. अरे मग यात काय अडचण आहे तेव्हा? तुम्ही उद्याच जा ना आसगावला. आ उद्या हो उद्या कशाला? हा वहिनी नंतर जातो ना आरामात कधीतरी. भाऊजी काय आपण ना उद्याच जा. अर्जा तुला काय गाव नको झाले का रे? अहो कदम असं होईल का कधी? पण असं गडबडीत नको ना, थोडं ठरवून जाऊ प्लॅनिंग करून. का दिल्लीला जायचं का काय? अरे का आसगावला गाडी काढली न गेलं आहे काय नाही काय ते काय नाही. पोराची इच्छा आहे ना उद्याच्या उद्या जायचं म्हणजे जायचं. आणि अमोल, अरे पावसाळ्यातला सातारा म्हणजे डोळ्याला सुखावणारं चित्रच असतं. या जाऊन तुम्ही सातारला. हो आणि आपण ना आता बेस्ट पॅरेंट आहात ना तुम्ही, मग तसं वागावं लागल. काही झालं तरी अमोलची ही इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. काय क्या बात आहे रुपाली ताई, आज पहिल्यांदा मला तुमचं बोलणं पटले. दाजी दिदे तुम्ही जाऊन या एकदा, आम्हाला लय बरं वाटेल. काय चमत्कार झाला कळलं का तुम्हाला सगळ्यांना? अरे दीपक आणि रुपालीचं एकमत झालंय. अपर्णा अर्जुन तुम्ही आता वेळ वाया घालवूच नका, उद्याच प्लॅन करा. काय तुम्ही सगळ्यांसमोर कसं बोल? अगं आणि हा वंश तुम्ही जाऊन या, इथली सगळी जबाबदारी माझी. मी घराकडे लक्ष देईन. हा आई शपथ, बघितलं का तिथे? अगं मोना तुझ्यासाठी केवढं मोठं काम करायला तयार झाली बघ. हो तुमचे टोमणे मला कळतात बरं का. आणि हा वंश अहो मी खरं बोलतेय, तुम्ही जाऊन या. फक्त येताना माझ्यासाठी काहीतरी घेऊन या. हा अगं मोना मी तुला आणेल येताना, पण आता नको ना जायला. मी नंतर काय उद्या आहे का तुला वेळ? हो हाय वेळ, येऊ जाऊन आता काय. ठरलं तर मग उद्या आम्ही आसगावला जातोय. यांच्यात धुसफूस वाढावी म्हणून मी दिवस रात्र मरमर करतोय आणि हे इकडं आनंदानं ओरडत बसल्या. ह्यांना असं बघण्यापेक्षा आहे ना फाशी घेऊन मेलेलं बरं. मी आज सगळी व्यवस्था करून ठेवली होती. वाटलं होतं ह्या आंबल्याचा आजार कळल्यावर हे सगळे कोकलत त्याला घेऊन दवाखान्यात येते, पण कसलं काय हे सगळे इकडं मजा मारत बसल्यात. चतुर आहे ना. नाही 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 संकल्पराव शांत व्हा. तुमचा जेवढा खर्च झालाय ना त्याचा हिशोब एवढा सहजासहजी होणार नाही. त्या आप्पी अर्जाकडनं त्याची वसुली करावीच लागणार आहे, ती बी व्याजासकट. हे जितका वेळ इथं घालवते ना तितकाच कमी वेळ त्या आमल्याला मिळणार आहे. जे चाललंय ते चालू द्या. आमल्याला जर उपचार नाही मिळाले ना तर लवकरच त्याच्या बत्त्या गुल होणार आहेत. आप्पे अर्जा तुम्हाला माहित नाही तुमच्या पुढं काय वाढून ठेवलंय ते. हसा ओरडा, काय ओरडायचंय ते ओरडा. हसा. अप्पे आसगाव मध्ये गेल्यावर काय करायचं काय ठरले का तुझं? काय करायचं असं ठरलं नाही रे काही. पण अर्जुन मला ना अमोलला आसगावातल्या आपल्या सगळ्या आठवणीतल्या गोष्टी दाखवायच्या. त्याच्यासाठी ही ट्रिप ना अगदी स्पेशल पाहिजे. खरंच अप्पे मला पण असंच वाटतंय 100%. बरं मी पाणी आणि काही खायचं घेतलंय, अजून काही घ्यायचंय का? तू घेतलं म्हणजे परफेक्टच असणार आहे. नाही तरी वाटलं तर वाटेत फळबिळ घेऊ काय. चालेल. एकच सांगतो अप्पे, आजचा दिवस फक्त अमोलसाठी नाही तर तुझ्यासाठी पण कायम लक्षात राहावा असाच करणार आहे मी. अर्जुन आज मी फक्त अमोललाच नाही तर तुला पण सरप्राईज करते की नाही बघायचं. आवडलं नाही का? असं कोणाला जायचं नाही? आसगावला जायचंय की, आणि माझं पण आवरलंय सगळं. माझं पण आवरलंय बाबा सगळं, फक्त रुमाल घ्यायचं राहिलाय. हो बाबा. ऐक ना, मला ना आसगाव मध्ये आज तुझी मदत लागणार आहे. माझी बोल ना जरा. मला ना
बाबाला सरप्राईज द्यायचंय, त्यासाठी मदत लागणार. म्हणू ते कुसुमा. मी तुला सांगते ना काय करायचं ते. मला मदत करशील ना? ठीक आहे. वळू बा. बरं, माझं आवरून झालंय हा. तुझ्या बाबाला विचार त्याचं झालंय की नाही ते. आलो आलो. ए, रुमाल घ्यायचा राहिला होता. मी काय म्हणतो, ऐक ना सिम्बा, मला आज तुझी मदत लागणार आहे. माझी तुझी. हो सांगतो. आज ना आपण दोघं मिळून तुझ्या माला सरप्राईज देऊ. तिला लय भारी वाटेल. यस बाबा, तू सांग. आपण सगळं गरमी आहे. थँक्यू. बाबा व दोघे एकमेकांना सरप्राईज देणार आहेत. नक्की काय असेल? तेव्हा तुम्हाला खूप मदत केली. थँक्यू. एकदा आजगावला गेलो, खूप मजा येणार. हा विनय काका लागला फोन. लागला का? हा हॅलो. हा यशा. हा हा. अरे ते आज अर्जा येणार आहे तिकडं, तर मी काय म्हणतो तो रानातली काळा घेवडा आणि चवळी असेल तर थोडी पाठवून दे त्याच्याबरोबर. काय? हा 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 चालतंय. होय होय. हो चालते. तुमची झाली का सुरुवात परत? आज गावला जाणार आहे मी. सकाळपासून गडबड ह्यांची. अरे अर्जा, गावाकडे चाललंय म्हणल्यावर जरा होतंय तसं. मी काय म्हणतो, आपण पण गेलो असतो की तिकडे. हा हा गेलो असतो, तसं बी आपल्याला काय काम नाहीये इकडे. अजिबात नको. खरं अर्जा. चल. नाही बाबा, तसं नाही. त्याला असं म्हणायचं होतं की वातावरण बघा ना. मध्येच पाऊस पडतोय, मध्येच ऊन. आणि साताऱ्याचं वातावरण माहितीच आहे ना तुम्हाला. मी काय म्हणते, आपण नंतर जाऊया ना सगळे सोबत. काय? हा, मला असंच म्हणायचं होतं. सेम. असं म्हणते का आप्या? मग ठीक आहे. चालेल. आज माझ्या मा आणि बाबा बरोबर ना आजगाव फिरायचं होतं. अरे पण काय होतंय, बापू आणि विनोबा आले म्हणून. दित्या, तुला जायचं नाही का कामाला? हो ना, दे डबा, दे त्याला, जाऊ देत. पावसाचं म्हणशील तर तसं काय, मला सवय आहे की पावसाची. त्याला काय? अहो कदम, सातारचं वारं येते. म्हणजे रोज त्या वातावरणात असेल तर ठीक आहे. तुम्ही 7 वर्ष झालं इकडे. उगाच कसं आहे, आज तुम्ही तिकडे याल बादल बिदल. म्हणजे बघा. हा आणि विनय काका कसं आहे माहिती का, तू आजारी पडलास तर परत तुला गोळ्या सुरू होतात या ठिकाणी. हा हा हा. मग नको. तुम्ही जा, मी जाईन नंतर. अर्जुन, हे थोडे पैसे अहो कशाला? ये बापूला दे आणि त्याला म्हणावं खाता पाण्याला लागतील. अहो बापू, मी दिले असते की, एवढं काय त्यात? अरे माझ्याकडे आहेत म्हणून दिले. माझ्याकडे नसल्यावर तू आहेसच की. बापू, आता पैसे द्यायला तरी वेळ मिळतोय का नाही शंका आहे जरा मला. दीपक, तू जातोयस कामावर काही सोडायला? तसं नाही दाजी, तुम्ही तिकडे जाऊन एन्जॉय करा की. ती पैसे द्या माझ्याकडं. मी कामावर जातो, त्या यशा बापूला पाठवतो. बस. चला, उशीर होतोय, निघूया का? आणि वंश, तिकडे स्ट्रॉबेरी मिळालं तर आणा. हा तुला खाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का ग? हो, मला आवडतात ना. आणि मला एक सांगा, तुम्हाला असं काय वेगळं सुचलंय म्हणून तुम्ही मला बोलताय? बर, थांब दाखवतो. म्हणजे हे तुमच्यासाठी, तुमच्या सगळ्या स्पेशल मुवमेंट ह्याच्यात कॅप्चर करा. घ्या. थँक्यू दीपक मामा. तू जगातला सगळ्यात बेस्ट मामा आहेस. ICU मधनं खाली जनरल वॉर्डला पेशंट शिफ्ट केलेत ना, की त्यांची फाईल आहे. मी तारीख लिहिली त्याच्यावरती. अरे संकल्प. कोण आपण? अरे संकल्प, आपण ग्रामसेवकाच्या तयारीसाठी एकत्र होतो. विसरलास का? अरे मी श्री हरी जगताप. बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी संकल्प नाहीये. अरे 4 वर्ष एकत्र काढल्यात आपण. अहो काय बोलताय तुम्ही? मी सांगतोय ना तुम्हाला, मी वार्ड बॉय आहे. माझं नाव माणिक आहे, माणिक घुले. तुम्ही ऐकायलाच तयार नाही. अरे मस्करी करतोस का माझी? तुला हा वर्षाचा फोटो आहे माझ्याकडे आपला जुना. ए बाबा, राहू दे ना फोटो बिटो. जा, तुझं काय काम आहे ते कर. जा जा जा, तुमचं काम करा. जा या. कुठनं येतात काय माहिती. आता आमचं काम आहे पेशंटची सेवा करणं. मग काय कुणी पण आमची ओळख बदलणार का? हा नाही बे, आता इथंच येऊन माझी ओळख काढायची होती काय? ते काही का असं, ही धोक्याची घंटा आहे. जास्त वेळ लपून राहून चालणार नाही. आपल्याकडे कमी वेळ आहे. संकल्प लवकरात लवकर काहीतरी करायला लागणार आहे. त्या अर्जाला धडा शिकवायचा लागणार आहे.